चेन्नईमध्ये मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंब इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. तामिळनाडूमधील पझंकल्लीमेडू आणि नागापल्ली गावातील हे कुटुंब आहेत. गावातील काही कुटुंबियांनी तर इस्लाममध्ये धर्मांतरणही केलं आहे. लोकलमध्ये लांबचा प्रवास करणाऱ्यांची गुंडगिरी तशी लोकल प्रवाशांना नवीन आहे. प्रवाशांचे होणारे गट आणि गुंडगिरीमुळे इतरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बसायला जागा न मिळणे, स्टेशनवर उतरू न देणे आणि कोणी विरोध केला तर त्याला प्रवासाचे नियम शिकवणे, या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते. अशीच घटना विरार लोकलमध्ये घडली. वसईला जाण्यासाठी चर्चगेट लोकलमध्ये चढलेल्या तरुणीला महिलांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. NDTV वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून टाइम्स नाव वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावर चांगलीच तोंडसूक घेतली आहे. टाइम्स नाव वृत्तवाहिनीने पत्रकारांवर खटले भरण्याची, त्यांना शिक्षा करण्याच्या मुद्द्यावर चर्चा घडून आणली. त्यावर बरखा दत्त चांगल्याच संतापले आहेत. 15 रुपयांची उधारी चुकवली नाही म्हणून एका व्यक्तीने कुऱ्हाडीचे घाव घालून दलित दाम्पत्याची हत्या केली. उत्तर प्रदेशमधील मैनापुरी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना घडली. मृत दाम्पत्याने आरोपीच्या दुकानातून 15 रुपयांचे सामान उधार घेतले होते. ही उधारी चुकवली नाही म्हणून हत्या केली. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना यापुढे ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर लाल शिक्का मारण्यात येणार आहे. या दाखल्यावर विना शौचालय असे लिहिलेले राहणार आहे.